जय भीम जय संविधान. मी रोहित मस्के. आपण पाहत आहात भीमशाही संवाद. तर आज आपण आपल्याला भीमशाही संवादमध्ये जुळलेले आहेत बहुजन हितचिंतक दीपक भालेराव साहेब आणि DRSPचे कल्याण अध्यक्ष आत्मेश भाऊ मिडबावकर. तर जाणून घेऊया आंबेडकर चळवळीतील जे तरुणांचं जे दृष्टिकोन आहे तो काय आहे. 2024च्या इलेक्शनमध्ये लोकसभा इलेक्शनमध्ये DRSPचं स्टँड काय? बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी 2024चं आमचं जे स्टँड होतं, जे बहुजन जी विचारधारा आहे, आपली जी बहुजन सामाजिक किंवा पॉलिटिकल जी विचारधारा आहे त्या विचारांवरती सरकार बनायला हवे हा आमचा एक स्टँड होता. आणि ती विचारधारा घेऊन आपण पुढे जात होतो. आणि आपण या इलेक्शनमध्ये 25 उमेदवार महाराष्ट्र राज्यामध्ये आपण दिले. तर बहुजन विचारधारा, बहुजन मुवमेंट ज्या प्रकारे स्टॉप झाली या राज्यामध्ये, तर ती मुवमेंट पुढं जावं ही DRSPची पहिली भूमिका आहे. बहुजन रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टी मागच्या 2014पासून बहुजन आंदोलनामध्ये सक्रिय आहे. मग त्यामध्ये अनेक मुद्दे घेऊन लोकांच्या हिताचे बहुजन जो विषय आहे तो बहुजन जी विचारधारा आहे ती पुढे घेऊन जाण्यासाठी DRSP आपलं आंदोलन पुढे घेऊन जात आहे. दीपक भालेराव साहेब पण आपल्याला जोडलेले आहेत आणि सतत जे वॉकर्स फेरीवाले जे आहेत त्यांच्या आंदोलनात ते सतत सक्रिय सहभागी असतात. जाणून घेऊया त्यांची प्रतिक्रिया काय आहे. 2024च्या इलेक्शन जे झाले त्याचे त्यात आंबेडकरी पक्षाची भूमिका काय होती, तुम्हाला काय वाटतं? बघा, जे आंबेडकरी पक्ष असतात त्यांची भूमिका ही आंबेडकरवादी असतात, ती वेगळी काय नसते. त्याच्यामध्ये आता बघायला गेलो तेव्हा आपल्याला भारतामध्ये देशामध्ये बहिणी आणि महाराष्ट्रामध्ये आलेले पक्ष असतात. ते स्वतः शब्द राजा आंबेडकर साहेबांनी शब्द अजून शब्द त्या अनुषंगाने बसवायला मिळणारं जे जनावर आहे आणि वंचितला भेटलं जनावर आहे आणि मग ते मोठ्या प्रमाणामध्ये खर्च सांगितले तर खूप चिंतनाचा हा विषय आहे. परंतु त्या धर्तीवरती तामिळनाडूमध्ये आपण 2 खासदार निवडून येतात. आमचे 3 पक्ष जो आहे इकडचा जो पेरियारवादी जो विचाराचा जो DMK आहे त्यांच्यासोबत त्यांची युती आहे तामिळनाडूमध्ये, ते 2 खासदार त्या ठिकाणी आले. त्याबरोबर नगिना जी लोकसभा आहे उत्तर प्रदेशमध्ये त्या ठिकाणी राहुल त्या ठिकाणी निवडून आले. तरी आम्हाला एक आशादायी चित्र या देशामध्ये दिसून येतं. नाही, पण तुम्ही सांगितलं की जे आपले 2 मोठे पक्ष आहेत, राष्ट्रीय पक्ष म्हणजे बहुजन समाज पार्टी आणि राज्यस्तरीय म्हणजे महाराष्ट्र लेवलला जो आहे वंचित बहुजन आघाडी, तर ह्या पक्षांना जो ड्रॉबॅक झाला आहे तो कशामुळे झाला असं तुम्हाला वाटतं किंवा काय होतं? हे बघा, सगळ्यात पहिलं जी मीडिया आहे ना, ती मीडिया ही आपली भोजनाची मीडिया नाही. त्याच्यामुळे काय होतं, जो भोजनवाद आहे किंवा फुलेशाह आंबेडकरी जो वाद आहे त्याला जी पार्टी जी आहे बसपा आणि वंचित तो देण्याचा जो प्रयत्न करतो, तर ते म्हणजे काय दाखवलं की बी टीम ही बी टीम ही. त्यामुळे काय होतं, भाजपा आणि आरक्षणाच्या विरोधात तो जनाधार होता. जे शेड्यूल कास्टचे लोक नाही, पण जो संविधान जो मोठा फॅक्टर होता तो प्रॉपेगंडा याच्या काँग्रेसच्या कार्यालयामध्ये सेट झालेला, फिर मीडियाने तो दाखवला या फिर BJPचे जे पण कार्यकर्ते होते, पदाधिकारी होते, त्यांच्याकडून ते स्टेटमेंट आलं की आम्ही जर 2024मध्ये सत्तेत आलो तर आम्ही ते संविधान बदलू. अनंत कुमार हेगडेंनी ते स्टेटमेंट दिलेलं, आम्हाला 400 खासदार पाहिजेत, आम्हाला या देशाचं संविधान बदलायचं त्यासाठी. आणि मोदीने पण आपली बार 405चा नारा दिलेला. तर त्याच्यावरती तुमचं काय मत आहे की समाजाला बळी पडलाय का आपले राष्ट्रीय नेते तो ते षडयंत्र आणून पाडण्यामध्ये कमजोर ठरले, असं काय का? बरोबर मस्के साहेब, देशामध्ये संविधान धोक्याची जी वाढता चालू देशामध्ये बघायला गेलो, हा धोका BJPने पण दिलेला आहे, त्याच्या अगोदर काँग्रेसने दिलेला आहे. मला मी उदाहरण देऊ शकतो. संविधानाचा जो मूलभूत गाव आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, सामाजिक आणि शैक्षणिक मागास त्याला मध्ये रिझर्वेशनमध्ये आपलं आरक्षण. काँग्रेसने BJPने सहमतीने संविधानाच्या विरोधात जाऊन आर्थिक आधारावरती डोळले सांगतात. हे दोघं जण संविधान विरोधी पार्टी आहेत.
ते आंबेडकरवादी कसं काढू शकतो? मग आंबेडकरवादी जो जनाधार आहे तो मतं मिळवण्यासाठी काँग्रेसने हा प्रकल्प केलेला आहे आणि काँग्रेस सुद्धा आमचा बहुजन आहे. तर साहेब तुमची काय प्रतिक्रिया आहे याच्यावरती? तुमचा काय स्टँड होतो? BRSPने याला कसं टॅकल केलं या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये की या षडयंत्रात तुम्ही पण समजू नाही शकता? जसं भालेराव साहेबांनी सांगितल्याप्रमाणे हे षडयंत्र आणून पाडण्यामध्ये त्यांची जी प्रतिक्रिया होती, काय स्टँड होतं त्या इतर पक्षांचा आणि आपला स्टँड काय होता BRSPचा? जेव्हा राज्यामध्ये लोकसभेचं जेव्हा वातावरण निर्माण झालं त्यावेळी काँग्रेस आणि राहुल गांधी, काँग्रेसचे जे इंडियाचे जे अध्यक्ष होते इंडियन अलायन्सचे, त्यांनी म्हणजे पूर्वी 1900 जेव्हा कांशीराम साहेबांचा जेव्हा तो काळ चालू होता संघर्ष होता त्यावेळी कांशीराम साहेबांनी जे परिवर्तन आणलं समाजामध्ये लावून सायकल रॅली केली, त्यानंतर बहुजनांना जागृत केलं. तेच काम काँग्रेसने राहुल गांधींनी त्याच्या इंडिया अलायन्सच्या माध्यमातून केलं. तेच काम सेम टू सेम की नक्की, पण BRSP त्यामध्ये कुठे होते? तेच काम केलं आणि जो काही मॉडिफिकेशन बनवलेला की भारतीय संविधान धोक्यामध्ये आहे. जेव्हा माने साहेबांनी आमच्याशी कोऑर्डिनेट केलं आणि आम्ही त्यांना विचारलं की साहेब भारतीय संविधान खरंच धोक्यामध्ये आहे, तर साहेबांचं उत्तर असं होतं भारतीय संविधान धोक्यामध्ये आहे, काँग्रेस धोक्यामध्ये आहे आणि भारतीय संविधानाच्या आडून बहुजन पक्षांना मारण्याचं काम काँग्रेस करत आहे. आणि त्यानंतर BRSPची भूमिका स्पष्ट होती. आम्ही स्वतः अनेक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलं भारतीय संविधान धोक्यात नाही आहे, भारतीय संविधान धोक्यातसुद्धा येणार नाही, आपल्याला हे आणून काढायचे आहे. माझ्या स्वतःच्या पोस्ट आहेत, मी लोकांसोबत चर्चा केली पण लोकांनी तो प्रचार केला. साहेब आपल्याला काय वाटतं की कशा प्रकारे जी जागरूकता ह्या भारतीय संविधान धोक्यात आहे त्याच्याबद्दल झाली पाहिजे होती ॲज अ हितचिंतक म्हणून? हे बघा, संविधान धोक्यात हा जो प्रचार आहे ना हा मुळात चुकीचा प्रचार आहे. नाही नाही, नक्कीच तो चुकीचा प्रचार आहे, पण त्याचा फायदा काँग्रेसला झाला आहे या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष म्हणून. तर त्याचा ड्रॉबॅक पण आपल्याला लॉसेस जे आहे बहुजन समाज पक्षाला जेवढे पण पक्ष आहेत बहुजनवादी आंबेडकरवादी त्यांना त्याचा लॉस झालेला आहे. तर तुम्हाला काय वाटतं? नाही, प्रश्न मला समजला नाही. संविधान धोक्यात आहे हे जे कॅम्पेनिंग झालं विरोधी पक्ष म्हणून, जसं बाबासाहेब म्हणतात की लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका फार महत्त्वाची असते. तर जे पण आंबेडकरवादी पक्ष आहेत त्यांनी ॲज अ विरोधी पक्ष म्हणून ती भूमिका बजावली का नाही? जसं काँग्रेसने बजावली तशी त्यांनी का नाही बजावली? जसं संविधान धोक्यात आहे त्यांनी सांगितलं आणि त्याचा बेनिफिट घेतला, तर आपल्या पक्षांनी म्हणजे या ज्या नेतृत्व होते त्यांनी काय झोपेचं सोंग घेतलेलं का? आणि असं म्हणता येणार नाही. ज्या ज्या ठिकाणी बहिणीची सभा झाली असेल किंवा साहेबाची सभा झाली असेल महाराष्ट्रामध्ये त्यांनी त्या ठिकाणी स्पीच दिलेले आहेत, परंतु मीडिया ही आपली नाही, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया. मग जे मूळ सांगायचे त्या ठिकाणी छापलं गेलं नाही, लिहिलं गेलं नाही, सांगितलं गेलं नाही, मग तो प्रचार कसा होईल समाजामध्ये? प्रचार झाल्यानंतर आता मग जन्मत तयार कसा होईल? अगं जन्मत तयार झाल्यानंतर आपला माणूस निवडून कसा येईल? आपल्या नेत्यांनी या गोष्टी मांडलेल्या आहेत, परंतु मीडिया ही आपली नाही आहे. मीडिया आपली नसल्यामुळे काय होतो, प्रॉब्लेम तयार होतो. नक्कीच मीडिया प्रॉब्लेम क्रिएट करते, त्यात नो डाऊट. पण ग्राउंडवरती काय काम झालं त्याला घेऊन? पदाधिकाऱ्यांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये कॅम्पेनिंग ज्या व्हायला पाहिजे होत्या त्या झाल्यात की नाहीत? मग तशा प्रकारचा जो मॅसेजेस पूर्णपणे समाजापर्यंत आपण तो जो संदेश होता संविधान धोक्यात नाही आहे आपला जो संदेश होता तो पूर्णपणे समाजामध्ये पोहोचवण्यात आपण कुठेतरी कमी ठरलो आहे. हे बघा, जे गावखेड्यामधले किंवा शहरामधले जे काही वार्ड लेवलला कार्यकर्ते काम करतात ते तळमळीनं काम करतात आपल्या पक्षाचं बोलल्यापेक्षा ते बसपा पक्ष असेल किंवा वंचित बहुजन आघाडी असेल, जो इमानदार कार्यकर्ता आहे त्याच्याबद्दल त्यांनी आपल्या मनापासून त्यांनी काम केलं. मग ते पॅम्पलेट वाटायचं काम असेल, लोकांना सांगायचं असेल किती नंबरला आपलं बटन आहे, काय चिन्ह आहे, आपलं काय नाव आहे उमेदवाराचं, त्यांनी ती इमानदारीने काम केलेले. परंतु जो त्याला मॅप भेटायचं होतं, त्याला जे मोठं जनाधार मिळायचा होता, बाबा स्वतःहून उतरून त्या गोष्टी करायच्या. आता बघा, आमच्या हिंगोली जिल्ह्यामध्ये लोक स्वतःहून उतरले होते. जो कॅन्डिडेट आहे त्याच्या जातीची बी माणसं आणि
बहुजन समाजाचे माणसं सुद्धा. मग त्याला तो आता बघायला गेलो महाराष्ट्रामध्ये अकोल्यानंतर सेकंड नंबरला हिंगोलीला जास्त वोटिंग भेटलेली आहे. तर साहेब, आजच्या आंबेडकरवादी तरुणांना तुम्ही काय संदेश देऊ इच्छिता की त्यांनी काय केलं पाहिजे? आजचा जो युवक आहे आंबेडकरी असेल किंवा बहुजन जो युवक आहे त्याला पॉलिटिकली किंवा सोशली पुढे यायचं आहे, पण त्याला नेतृत्व नसल्यामुळे नसल्यामुळे आपण बोलूया. कारण मला नाही वाटत की आपल्याकडे युवांसाठी नेतृत्व आहे करून. आणि बॅर एस पी युवांना पहिले संधी देते. बॅर एस पीचं जे संघटन आहे त्यामध्ये सर्वात जास्त युवक काम करतो. आणि त्यामुळे मला जर युवकांना काहीतरी सांगायचं असेल आणि भविष्यामध्ये जर पॉलिटिकली त्यांना जर पुढे जायचं असेल, बहुजन सत्तेमध्ये जर त्यांना सामील व्हायचं असेल तर आपलं एक मोठं विजन हवं. आणि ते बॅर एस पी नक्कीच देते. बॅर एस पीचं जे आंदोलन आहे तेच एका पॉईंटवरती चालतं, म्हणजे बहुजन आंदोलन. बहुजन राजनीती पॉलिटिकल च्या माध्यमातून आपण पुढे जायला हवं. म्हणून सर्व युवक एकदा आमच्यासोबत तुम्ही जोडा, आमच्यासोबत कामं करा. तुम्हाला कशा प्रकारे पुढे जायचं आहे ती पूर्णपैकी संधी बॅर एस पी देईल, हे विश्वासाने मी सांगू शकतो. रोहित भालेराव साहेब, तुम्ही काय सांगू इच्छिता आजच्या महाराष्ट्रातल्या फिर देशातल्या तरुणांना काय मेसेज देऊ इच्छिता? हे बघा, तरुण हा एक खूप मोठी शक्ती आहे. त्याच्यामध्ये बघायला गेलं मानदेर कांशीराम साहेब पण तरुण वयातच मुवमेंटमध्ये आले. हे आपल्यासमोरचा उदाहरण आहे. त्यांच्या त्या टायमाला लग्न ठरलं पण होतं किंवा जुळलं होतं अशी जी माहिती आपल्याला मिळते. तर निश्चितच तरुणांनी अगर या मुवमेंटमध्ये आल्यावरती निश्चित त्याला चांगलं नेतृत्व मिळेल. आज रावण आपल्याकडे आहे किंवा आणखीन आपले जे आहेत फुले शाहू आंबेडकर विचारायचे, तर सांगायचं आहे तरुणाला की बहुजन म्हणजे कोण, नेमका बहुजन म्हणजे कोण तरुणांना ध्यानात ठेवलं पाहिजे. अनुसूचित जातीमध्ये 1500 जाती येतात. अनुसूचित जमाती म्हणजे अर्थात आदिवासीमध्ये 750च्या जवळ जाती येतात. ओबीसीमध्ये 3743 जाती येतात. आणि याच्यातून धर्म परिवर्तित मुस्लिम, ख्रिश्चन, जैन, बुद्धिस्ट, शिवधर्मी, लिंगायत, मतुआ, द्रविड सभ्यता मानणारे जे लोक आहेत, ही सर्व मिळून बहुजनच होतो. आणि याला कांशीराम साहेब म्हणायचे की हे बहुजन समाज म्हणजे 85% या देशामध्ये समाज आहे आणि हा अधिकार वंचित आहे. हजारो वर्ष याला या देशाची सत्ता मिळालेली नाही आहे. एक शूद्र आणि अतिशूद्र, ज्योतिबा फुलेंच्या भाषेमध्ये शूद्र अतिशूद्र. त्यांना बाबासाहेबांनी काय केलेले, जे अतिशूद्र आहे त्यांना शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्रॅपमध्ये टाकलं आणि जे शूद्र आहेत त्यांना ओबीसीमध्ये टाकलं. मग हा जो बहुजन आहे, अगर बेसिकली तुम्ही यांच्यामध्ये बंधुभावाची प्रेरणा तुम्ही टाकली की आपण एक आहोत म्हणजे आपण नागवंशी लोक आहोत आणि नाग लोक या भारताचे राजे झालेले आहेत. सम्राट अशोक मौर्य हे उदाहरण आहे, ते नाग राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज हे नाग राजे होते. आमचं जे भारतामध्ये 6000 जातीचे लोक येतं ते मुळात नाग लोक येतं. तर त्या अनुषंगाने ही जी बेसिकली इन्फॉर्मेशन आहे ती समाजामध्ये गेली पाहिजे. नंतर काय होतं माहिती आहे का, पण युवांना काय संदेश देऊ इच्छिता? हेच सांगतो तुम्हाला की बेसिकली हे स्ट्रक्चर आहे. तुम्ही याला सोडून तुम्ही काम करत असाल ना, सक्सेस होणार नाही. नाही तर काय होतो, एखाद्या निवडणुकीमध्ये लोकसभेला किंवा विधानसभेला अमुक जातीचा एखादा आपला उमेदवार उभा असतो, त्या जातीचे माणसं आणि या बेसिकली याची वोटिंग हे दोघंच काम करतात. मग बहुजन जो आहे SC ST OBC 6000 जाती लोक मग आहे कुठं? अगर 6000 जातीमध्ये बंधुभावाची प्रेरणा निर्माण केली की बाबा तुम्ही मूलनिवासी आहात, तुम्ही बहुजन आहात, तुम्ही नाग लोक आहेत, मग निश्चितच त्या टायमाला मग तिथं त्या ठिकाणी ते वोटिंग बरोबर पडणार. मग त्या टायमाला निश्चितच केंद्रामध्ये आणि भारतात त्याच्यामध्ये समाजाचे लिडरशिप तयार होणार. उदाहरण तामिळनाडू आहे. आज पेरियारच्या विचाराचा पक्ष सत्तेमध्ये आहे. महाराष्ट्रामध्ये शौकीन ते काय आहे की या ठिकाणी ज्योतिबा फुले झाले, शाहू महाराज झाले, बाबासाहेब आहेत. फुलेशाह आंबेडकर पक्ष या ठिकाणी सत्तेमध्ये नाही. आज द्रविड पक्ष, त्या पक्षाचं नावच द्रविड आहे. त्या पक्षामध्ये आज बघायला गेलो फुलेंच्या चळवळीमध्ये सत्यशोधक नाव आहे, बाबासाहेबांच्या चळवळीमध्ये रिपब्लिकन नाव आहे किंवा बहुजन नाव आहे, जे बुद्धांच्या विचारधारेचं नाव आहे. तर आपण आज महाराष्ट्रामध्ये काय ना सत्तेमध्ये. तर हे युवकांनी विचार करणं खूप गरजेचं आहे की आपल्याला काय करायचं आहे. बेसिक एक आहे गैर राजकीय जडे मजबूत केल्याशिवाय पॉलिटिकल सक्सेस होऊ शकत नाही. आणि हे कांशीराम साहेब अनुभव घेऊन सांगतात. सुरुवात कांशीराम साहेबांनी बामसे बंद काढले. बामसे नॉन पॉलिटिकल ऑर्गनायझेशन होतं. त्याच्यामधून त्यांना त्या
ठिकाणी माहिती मिळाली. ज्या टायमाला ते पक्षामध्ये ज्या टायमाला काम 14 एप्रिल 1984ला ज्या टायमाला बसपाची निर्मिती होती, मग त्यांना एक चांगला अनुभव मिळतो त्यांना की 85% जो बहुजनाचा जो आपला सिद्धांत आहे, सिद्धांत म्हणजे पटरीच्या बाहेर रेल्वे चालू शकत नाही, तसा हा आपला सिद्धांत आहे. त्यात तडजोड नाही करता आला. अगर तडजोड केली ना, जे मूळ बेसिकली मटे ना ते भी आपल्याला सोडून जातात. लोग जुड़ते हैं विचारधाराओं से के साथ में. अगर आपने विचारधाराओं के साथ में अगर आपने धोखेबाजी की और समझौता किया तो लोग आपको छोड़ देते. ये मौलिक बात आहे. तर नक्कीच भालेराव साहेब जे हितचिंतक आहेत, बहुजन हितचिंतक, त्यांनी जी प्रतिक्रिया दिली. बाबासाहेब पण म्हणतात जो लोक आपला इतिहास विसरून जातात ते लोक कधीच आपला नवीन इतिहास घडवू शकत नाहीत. तर आपण पाहत होता भीमशाही. कॅमेरामॅन अजय खरासोबत मी रोहित मस्के, सत्यशिवाय परिवर्तन. जय भीम. भीमशाही संवाद तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओच्या कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. पाहत रहा भीमशाही न्यूज चॅनल, सत्यशिवाय परिवर्तन. पण भीमशाही न्यूजवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा भीमशाही न्यूज, सत्यशिवाय परिवर्तन.